नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नेहमीची इडली खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण बनवूया ढोकळा इडली. कमी वेळात कमी साहित्य आणि एकदम मऊ आणि जाळीदार तयार होणारी रेसिपी आहे. नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट अशी. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. आपण आता रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी बाउल घेतलेला आहे. आपण आता या बाउलमध्ये पाणी घालायचं आहे 1.5 कप. सर्वप्रथम 1 कप पाणी घालायचं, त्यानंतर अर्धा कप पाणी घालायचं आहे. मी या मापाप्रमाणे पाणी घातलेलं आहे, तुम्ही तुमच्या अंदाजे घाला. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता 1 चमचा तेल घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धा चमचा साखर आहे ती घालणार आहोत. इकडे तुम्ही पिठी साखर पण वापरू शकता. त्यानंतर याच्यामध्ये लिंबाचा रस आहे तो घालायचा आहे थोडासा. व आपण आता हे मिश्रण आहे ते चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करायचं आहे. साखर विरघळवून घ्यायची आहे. असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपली साखर बघू शकता तुम्ही पूर्णपणे विरघळलेली आहे. आपण आता याच्यावरती एक अशी चाळणी ठेवायची आहे. त्यानंतर इकडे मी 1.5 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. आपण आता हे बेसन पीठ चाळणीमध्ये असं घालायचं आहे व चाळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही असं चाळायचं आहे. आपलं चाळून झालेलं आहे. मी इकडे 1.5 कप पाणी व 1.5 कप बेसन असं प्रमाण घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे मीठ घाला. त्यानंतर आपण चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण आहे ते असं मिक्स करून घ्यायचं आहे. गुठल्या नाही राहिल्या पाहिजेत मिश्रणामध्ये, असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण आहे ते मिक्स करून बघू शकता तुम्ही झालेलं आहे. इकडे मी इडलीचा असं साचा घेतलेला आहे. आपण आता या साच्याला थोडंसं असं तेल लावायचं आहे. एक करून असं तेल लावून घ्यायचं आहे. आपलं तेल लावून बघू शकता तुम्ही झालेला आहे. आपण आता हे इडलीचा साचा आहे तो बाजूला ठेवून द्यायचा आहे. इकडे मी इडलीचा स्टीमर घेतलेला आहे, त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. पाणी आपलं चांगलं उकळवून मी घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता या बेसनच्या बॅटरमध्ये इनो घालणार आहोत 1 पॅकेट व असं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने. आपलं बॅटर तयार आहे. त्यानंतर इकडे मी इडलीच्या साच्याला जे आपण तेल लावून घेतलं होतं त्यामध्ये असं बॅटर घालायचं आहे असं एक करून. व आपण आता हे वाफेवर शिजू द्यायचं आहे. असं इडलीच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. असं झाकण लावून 15 ते 20 मिनिटं आपण आता ह्या इडल्या आहेत त्या वाफेवर शिजून घेणार आहोत. आपली 15 ते 20 मिनिटं बघू शकता तुम्ही झालेली आहेत. आपण आता झाकण खोलायचं आहे व आपण आता टूथपिकच्या साहाय्याने चेक करून बघूया मस्तपैकी आपला इडली ढोकळा झाला आहे की नाही. बघू शकता टूथपिकला काही चिकटलेलं नाही आहे, म्हणजे आपला इडली ढोकळा तयार झालेला आहे. आपण आता ढोकळ्याचा तडका तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅन मध्ये आपण आता 2 चमचे तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर मोहरी घालायची आहे 1 चमचा. मोहरी चांगली तडतडू द्या. त्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची आहे ती अशी मी उभी चिरून घेतलेली आहे. इकडे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत. त्यानंतर 1 कप पाणी घालायचं आहे. अर्धा चमचा साखर घालायची आहे व लिंबाचा रस घालायचा आहे याच्यामध्ये. व आपण आता हे थोडंसं उकळवून घ्यायचं आहे. पाण्याला चांगली उकळी काढू द्यायची आहे. कोथिंबीर घालायची आहे थोडीशी व असं परतवून घ्यायचं आहे. एकदम आंबट चिंबट गोड असं पाणी आपलं तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि आपली ढोकळा इडली पण तयार आहे, बघू शकता तुम्ही. एकदम अशी सॉफ्ट झालेली आहे आणि जाळीदार सुद्धा, बघू शकता तुम्ही. आपण आता ही इडली आहे ती असेंबल करून घ्यायची आहे. अशी डिश मध्ये अशा एक
ढोकळा इडली ठेवायची आहे व वरून जे आपण आंबट चिंबट तडक्याचं पाणी तयार केलेलं आहे ते घालायचं आहे आणि मस्तपैकी आपण अशी खाऊ शकतो. तुम्ही ही हिरवी चटणी बरोबर पण खाऊ शकता. मस्तपैकी आपला ढोकळा इडली तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.